तर बरेच लोक म्हणतात की सक्सेस भेटत नाहीये. तर सक्सेसची डेफिनेशन तुमची नेमकी काय आहे? तर तुम्ही कधी ऑब्झर्वेशन केलंय का की आपल्याकडून अशी कोणती मिस्टेक झाली की त्यामुळे सेम पॅटर्न रिपीट झालाय? की तुमचं शेड्यूल चुकतंय का कामाची पद्धत चुकतीये? तुम्ही नेहमी तुलना इतरांशी करता की माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे की त्यांनी फायनान्शियली त्यांची खूप ग्रोथ झाली, नवीन जॉब लागलाय. तर प्रत्येक गोष्टी सेम नसतात. काहींचं फॅमिली बॅकग्राऊंड त्या टाईपचं असतं की त्यांना जास्त स्ट्रगल करावं लागत नाही. कोणत्याही 2 व्यक्तीच्या 2 गोष्टी ह्या सेम नसतात. त्यामुळे तुम्ही इतरांशी जर स्पर्धा करत असाल, तर तुमची सक्सेसची डेफिनेशन चुकतीये. जर तुम्हाला फायनान्शियली लॉस होतोय किंवा रिलेशन प्रॉब्लेम येतोय, तर याचा फायदा आणि नुकसान या दोन्हीही गोष्टी ह्या तुमच्या सोबतच होणार आहेत. जर तुम्हाला फायनान्शियली लॉस होतोय, तर याचा प्रॉब्लेम तुमच्या मित्राला होणार नाही किंवा मैत्रिणीला होणार नाही. जर रिलेशन इश्यू येतोय, तर तुम्हाला तो स्वतःला फेस करायचा आहे. तो इतरांना होणार नाही. त्यामुळे तुम्ही स्पर्धा इतरांशी का समजताय? जर तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची, सक्सेस मिळवायचं, तर स्पर्धा ही स्वतःशी असते. या गोष्टीचा विचार करा की आपल्याकडून अशी कोणती मिस्टेक घडली की त्यामुळे आपल्याला फायनान्शियली लॉस आला. आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, त्यावर स्टडी करू शकतो. त्यानंतर त्यामध्ये ग्रोथ नक्की भेटते. पण तुम्ही स्पर्धा इतरांशी करता. आपण भगवान महावीर, गौतम बुद्ध यांचे विचार फॉलो करतो. पण आपण आपले ते आचरणामध्ये आणतो का? तर यांनी सुद्धा तेच सांगितलंय की तुमची स्पर्धा इतरांशी नाही. तुम्ही एक सिंगल पीस बनलेले आहात. तर समुद्राचं पाणी एक असलं तरीही लाटा ह्या वेगवेगळ्या दिसतात. त्याचप्रमाणे युनिव्हर्सचा नियम सुद्धा तोच आहे. म्हणजे जगामध्ये एवढी लोकसंख्या आहे तरीही कोणाचीही स्पर्धा कोणासोबत नाही. तुम्ही जिंकले तरी स्पर्धा तुमची स्वतःशीच होती आणि फेल जरी झाले तरी तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःशीच होती. त्यामुळे इतरांशी स्वतःला कंपेअर करू नका. सक्सेस हे तुमचं स्वतःचंच आहे. त्यामुळे स्वतःचा फोकस वाढवा, स्ट्रगल करा, मेहनत करा. सक्सेस नक्की भेटेल.